एक ब्रेकिंग न्यूज, नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे। नाशिकमध्ये महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला बसणार आहेत। 26 वर्षांनी नाशिकचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालंय। महापौर पदाच्या खुर्चीसाठी 16 महिलांची नावं चर्चेत आहेत। नाशिक पालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे। उच्च शिक्षित चांगला उमेदवार देऊ असा विश्वास मात्र गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। हिमगौरी आडके, दीपाली गीते, संध्या कुलकर्णी, डॉक्टर योगिता हिरे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांच्यामध्ये विशेष स्पर्धा आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज आहे, पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत आहे। यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। शर्यतीत उच्च शिक्षित अनुभव असलेल्या नगरसेविका अर्चना पाटील यांचं नाव सध्या आघाडीवर आहे। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा कमी झालाय। ढगाळ वातावरणामुळे थंडीचा तडाखा कमी झालाय। नागपुरातील तापमान 15 अंशांवर पोहोचलंय। पुढील काही दिवस तापमान उबदार राहणार आहे। 26 जानेवारी नंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतल्या कुलाबा परिसरात बॅनरबाजी। रिगल सिनेमा समोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे। पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवसेनेतील प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या रिगल सिनेमा समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दोन्ही शिवसेनेतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। परिसरात दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।